नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आपण आज अळूवड्या करूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने। इथे आपण अळूची पानं घेतली आहेत। या पानांचा हा जो देठ आहे मागच्या बाजूला तो कापून घ्यायचा आहे आणि पानाच्या मागच्या बाजूला या ज्या जाड शिरा दिसतायत ना त्या अशा चाकूने अलगद कापायच्या आहेत, कारण पान फाटण्याची शक्यता असते। शिरा जेवढ्या जमतील तेवढ्या काढून घ्यायच्या, जेवढ्या मोठ्या आणि वर असतील तेवढ्या शिरा काढायच्या। या प्रकारे सगळ्या पानांच्या शिरा काढून घेऊया आणि मग पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। पानं धुवून घेतली की मग एक एक पान असं ठेवायचं, म्हणजे मागची बाजू वर आली पाहिजे आणि या बाकी राहिलेल्या शिरांवर लाटणं फिरवून घ्यायचं आहे। असं लाटणं फिरवलं की मग वड्या गुंडाळताना पान फाटणार नाही। हे पहा, असं आपण सगळ्या पानांवर लाटणं फिरवून घेऊया। आता सगळ्या पानांवर लाटणं फिरवून झालं की मग आपण वड्यांसाठी लागणारं पीठ तयार करूया। आपण बेसनचं पीठ वापरतो, म्हणजे चण्याच्या डाळीचं। आपली पानं किती आहेत त्या अंदाजाने पीठ घ्यायचं आहे। माझ्याकडे एक मोठं पान आणि 2 लहान पानं आहेत, म्हणजे एकच रोल होणार आहे। त्यासाठी मी इथे 4 चमचे पीठ घेतलं आहे। आता पिठामध्ये आपण काय काय घालणार आहे ते बघा। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आहे, त्याचबरोबर हळद घेतली आहे। हा मालवणी मसाला घेतला आहे। 1.5 चमचा तीळ घेतले आहेत। हा कोकमचा आगळ घेतला आहे आणि गोड चवीसाठी आपण गूळ वापरतो आणि चवीपुरतं मीठ। आता या पिठामध्ये आपण ही आलं लसूणची पेस्ट घालूया, त्याचबरोबर हळद घालूया। आता यामध्ये तीळ घालूया। हे कच्चे तीळ आहेत, तिळामुळेही वड्या छान लागतात। आता यामध्ये मी मालवणी मसाला वापरते। जर मालवणी मसाला नसेल तर साधा मसाला कुठलाही वापरला तरी चालतो, किंवा मिरची पूड आणि त्यामध्ये थोडा गरम मसाला घालायचा। आता यामध्ये चवीपुरतं गूळ घालते। गुळामुळे आंबट, गोड, तिखट अशा वड्या छान चटपटीत होतात। गूळ कापून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। आता चवीपुरतं मीठ घालूया। आता अळूवड्यांचा मुख्य इन्ग्रेडियंट काय आहे तर कोकमचं आगळ। हा घातलाच पाहिजे, कारण अळूची पानं खाजरी असतात, घशाला खवखवतं, त्यामुळे अळूच्या पानामध्ये आंबट घालावं लागतं। जर आगळ नसेल तर कोकम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजवायची आणि ते पाणी घालायचं। आता हे पीठ सारखं करून घेऊया। लागेल तेवढं पाणी घालून पीठ असं तयार करून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही। आता पीठ तयार झालं की एक मोठं पान घ्यायचं, पानाचं मागचा भाग वर येईल असं पान ठेवायचं आणि त्याच्यावर अशा प्रकारे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं, म्हणजे पसरवायचं, जास्त जाड लावायचं नाही। आता ह्या एका पानाला पीठ लावून झालं की वर एक छोटं पान ठेवायचं, अशा प्रकारे त्याची पण मागची बाजू वर आली पाहिजे असं ठेवून त्याच्यावर आपण पीठ लावायचं आहे। आणि अळूवड्यांचं पीठ आपण दळून आणलं तर ते लाडवाच्या पिठाला जसं आपण थोडंसं जाड दळायला सांगतो तसंच थोडंसं जाडसर असलं तर वड्या छान होतात। सगळ्यात मोठं पान आधी खाली ठेवायचं, त्याला पीठ लावायचं आणि नंतर
वरती लहान पानं लावत जायची। आता आपण यावर आणखी एक पान लावूया। असं पानावर पान ठेवायचं आहे, त्यामुळे आपण जे पीठ लावतो ते फार जाड लावायचं नाही। आणि पीठ लावून झालं की मग अशी टोकं दुमडून घ्यायची आणि त्याच्यावरही आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे। आता वरच्या बाजूचाही हा भाग जो आहे तोही आपण असं टोकाचा दुमडून घ्यायचा, त्याला पीठ लावूया। आता वरही पीठ लावून झालं की मग दोन्ही साईड आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत। याच्यावरही पीठ लावूया। अळूवड्यांना बेसन थोडं जास्तच लागतं आणि आपण या बेसनमध्येच आंबट आगळ टाकलं आहे, त्यामुळे वड्या आपल्या घशालाही खाजणार नाहीत। असं व्यवस्थित पीठ लावलं की मग आता घट्ट रोल करून घ्यायचं आहे। घट्ट दाबून आपल्याला रोल करायचं आहे आणि आपण ह्या पानांच्या देठावर लाटणं फिरवलं, त्यामुळे आता पान फाटणार नाहीये। व्यवस्थित पीठ लावून चिकटवून घ्यायचं आणि रोल करायचा। आता हा तयार झालेला रोल आपल्याला वाफेवर शिजवायचा आहे। त्यासाठी गॅसवर एक स्टीमर ठेवला आहे, त्यामध्ये हा रोल ठेवायचा आणि 10 ते 12 मिनिटं आपल्याला वाफेवर शिजवायचा। 10-12 मिनिटानंतर आपण उघडून बघूया। शिजलेला आहे तो आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाल्यावर कापायचं आहे। व्यवस्थित थंड झाला नाही तर आपल्या वड्या कापल्या जाणार नाहीत। आणि थंड झाल्यानंतर अर्धा ते पाऊण इंचाच्या वड्या करून घ्यायच्या। इथे गॅसवर एक तवा ठेवला आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे। हे आपण डीप फ्राय करू शकतो किंवा शॅलो फ्राय केला तरीही चालतं। अशा तळून घ्यायच्या आहेत खरपूस दोन्ही बाजूनी। या वड्या आपण खूप सोप्या पद्धतीत म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेल्या आहेत। छान चटपटीत होतात। आंबट गोड तिखटच्या प्रमाणात असेल तर या वड्या अप्रतिम होतात। तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा।